आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिकचे उबाठाचे नेते तसेच नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी जुन्या नाशकातील दफनभूमीच्या जागेची फोड करून त्यावर भले मोठे हॉटेल उभारले आहे। हे हॉटेल तात्काळ तोडावे अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली। नितेश राणे यांनी विधानसभेत आरोप केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 15 दिवसात चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। अनेक पक्षात असलेले व सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेत दाखल असलेले माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी सारडा सर्कल येथे हॉटेल असून ते दफनविधीच्या जागेत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला। मुस्लिम समाजाच्या दृष्टीने दफनभूमीची जागा महत्त्वाची मानली जाते। महापालिकेने ही जागा राखीव ठेवल्यानंतर त्या जागेत आता मुशीर सय्यद यांचे हॉटेल उभारण्यात आले आहे। त्यासाठी जागेचे विभाजन दाखविण्यात आले आहे। अशा प्रकारे जागेचे विभाजन करण्याचे अधिकार केवळ आयुक्तांना असतात, ते महापालिकेच्या एका कार्यकारी अभियंत्यांनी केले आहेत। त्यामुळे वादग्रस्त हॉटेल पाडावे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर देखील तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली। मुशीर सय्यद यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। तसेच त्यांनी यापूर्वी नाशिक महापालिकेत वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला होता असा आरोप करीत नितेश राणे यांनी मुशीर सय्यद यांच्या हॉटेलचे फोटो देखील सभागृहात दाखविले। लक्षवेधी क्रमांक 2 लक्षवेधी क्रमांक 2 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, हे लक्षवेधीचं उत्तर जे आलेलं आहे अध्यक्ष महोदय, आता त्या उत्तरामध्ये जी माहिती खात्यापर्यंत पोहोचवलेले अध्यक्ष महोदय ते पूर्ण पद्धतीने चुकीचं आहे अशी आरोप माझा आहे। ही मूळ जागा दफनभूमीसाठी दिली गेलेली अध्यक्ष महोदय। आता दफनभूमीसाठी असलेली जागा, आरक्षित असलेली जागा हा संबंधित सय्यद मुशीर मुनिरुद्दीन नावाचा हा जो व्यक्ती आहे तो माजी नगरसेवक पण आहे। दफनभूमीसाठी असलेली जागा हा अन्य गोष्टीसाठी वापरण्यासाठी पुढे येतो, तिथे दफनभूमीसाठी जागा कमी पडते अशा माहिती देतो आणि दुसरीकडे जागाची मागणी करतो आणि जी जागा त्यांनी तिथे दफनभूमीसाठी होती जी मुस्लिम समाजासाठी महत्वाची असते आणि हाच तिथे दुसरीकडे मागणी करतो, त्याच जागेवर हाच अनधिकृत बांधकाम करतो। आणि अध्यक्ष महोदय, जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाचा फोटो मुद्दामून मी मंत्री महोदयांसाठी आणलेला आहे, तो फोटोही मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना देतो। कुठेही साइड मार्जिन सोडलेली नाही। संबंधित अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय 27/1/2010 यावेळीच्या नाशिक महासभेमध्ये, महापालिकेच्या सभेमध्ये इथे ठराव पास केला गेला की ही जागा दफनभूमीकडेच राहणार आहे, ही अन्य गोष्टीसाठी वापरू नये असा ठराव करण्यात आला। तरीही हा सय्यद मुशीर मुनिरुद्दीन नावाचा हा जो काही व्यक्ती आहे अध्यक्ष महोदय, थोडी ह्याची माहिती मी मुद्दामून मंत्री महोदयांना का देईन जेणेकरून मंत्री महोदयांना पण कळेल की हा कुठल्या मानसिकतेचा व्यक्ती आहे। जेव्हा नाशिक महापालिकेमध्ये वंदे मातरम गाण्या सगळे लोकप्रतिनिधी गात होते तेव्हा हा खालती बसून राहिला, बोला काय मला वंदे मातरम म्हणायचं नाही, मी मानत नाही अशा मानसिकतेच्या, जिहादी मानसिकतेचा हा व्यक्ती आहे। आणि हा व्यक्ती दफनभूमीचं आरक्षण बदलतो आणि आरक्षण जेव्हा पहिलं राखलं जातं त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करतो। ह्या व्यक्तीवर केसेसची यादी अगर अध्यक्ष महोदय मी बघितली ना, क्रिमिनल केसेसची यादी 8-9 क्रिमिनल केसेस या व्यक्तीवर आहेत। अशा सगळ्या गोष्टी असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्लॅन बदलतो, त्याच्यामध्ये बदल आणतो आणि बाजूची पेट्रोल पंपची जागा पण बळकवतो। म्हणून अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारणार की ही सगळी माहिती या आपल्या ह्याच्या पटलावर आहे किंवा माझ्याकडे आहे, मी त्यांच्याकडेही पाठवतो। मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की ही जे काय अनधिकृत स्ट्रक्चर या सय्यदनी काय बांधलं, मुजरी सय्यदनी बांधलंय, ह्याला आपण डेमोलिशन करणार का? आणि हे जे काही संबंधित अधिकारी आहेत
ज्यांनी ह्या ज्या परवानग्या दिलेल्या आहेत एका दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये 5-5 वेळा विविध परवानग्या यांना दिलेल्या आहेत या व्यक्तीला, जिथे लोकांना सामान्य लोकांना अन्य वेळी गेल्यावर एक परवानगी भेटत नाही, ह्याला 5-5 वेळा भेटलेल्या आहेत. हे जे ह्या पार्किंगच्या नावाने हे स्वतःचं ऑफिस तिथे यांनी राखलेलं आहे, की हॉटेल 10 वाजता बंद झालं पाहिजे 3-3 वाजता सुरू होतं. लव्ह जिहाद, लँड जिहाद सारखे असंख्य विषय या हॉटेलमध्ये बसून हा व्यक्ती करतो. म्हणून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. या संबंधित स्ट्रक्चरचं आपण डेमोल्युशन करणार का, आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या अनधिकृत परवानग्या दिल्यात त्याच्यावर आपण कारवाई करणार. अध्यक्ष महोदय, सन्माननीय नितेशजींनी नाशिकचा जो प्रश्न या ठिकाणी मांडलाय अनधिकृत बांधकामाचा, त्याच्यामध्ये दफनभूमीचं आरक्षण, त्याच्यानंतर पेट्रोल पंपाचं आरक्षण, पेट्रोल पंपाच्या आरक्षणावर डिव्हिजन करून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेली ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पर्पज चेंज करण्याचे अधिकार हे आयुक्तांना असताना एका कार्यकारी अभियंतानं स्वतःच्या अधिकारामध्ये हा पर्पज चेंज करून ते बांधकामाला परवानगी दिलेली होती. त्याच्यामुळं कुठच्याही परिस्थितीमध्ये हे अनधिकृत बांधकाम जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर देखील कार्यवाही केली जाईल. आणि जो कार्यकारी अभियंता आहे त्यानं आयुक्तांच्या अधिकाराचा वापर करून हे कृत्य केलंय, त्याच्यावर चौकशी नेमली जाईल आणि 15 दिवसात चौकशीचा अहवाल घेऊन त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल. आणि जे अनधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत असेल तर ते पाडण्याची कारवाई देखील केली जाईल. हा माझा प्रश्न आहे, कारण की एवढी माहिती दिलेली आहे म्हणून मंत्री महोदय इथे तुम्ही अगर आदेश देऊन टाकले असेल तर, किंवा एवढं सगळं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे माहितीच्या आधारावरतीच त्यांनी चौकशी लावली आहे. असेल तर बोलले. माझं म्हणणं आपण आहे आरोप कसा सिद्ध करणार? ओके, ठीक आहे. मग 15 दिवसात तरी लवकरात लवकर 15 दिवसात या संदर्भातली कारवाई करण्यात यावी. होय अध्यक्ष महोदय. लक्षवेधी क्रमांक 3. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.